नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पार पडली त्यामध्ये चालू घडामोडी या विषयाचं विश्लेषण आता आपण बघतोय। आणि एक तो डायलॉग जो आहे तो तुम्ही ऐकला असेल नाही का, हम जहाँ पे खड़े होते वहाँ से लाइन चालू होती है। सो असं विधान आज आयोगाला लागू होतंय कि हम जो पढ़ना छोड़ देते हैं आयोग वहाँ से स्टार्ट कर लेता है अपने क्वेश्चंस, असं नाही का। सो काही प्रश्न फार अवघड असे सेट केले होते आणि काही प्रश्न एकदम सोपे होते। ठीक आहे, चला सुरुवात करूया। हा प्रश्न येणं ऑब्वियस होता। ठीक आहे, बघा आता या प्रश्नावर कर्पूरी ठाकूर यांना अलीकडे हे बातम्यांमध्ये होते। का बातम्यांमध्ये होते? कारण की 49वा जो भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे तो कोणाला गेला? कर्पूरी ठाकूर सरांना गेलाय। तर त्यांच्याबद्दल काय खरं नाही असं म्हणतात। तुम्हाला माहिती आहे यांना जननायक किंवा लोकनायक असं म्हटलं जातंय, बरोबर आहे। दुसरं, ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते, अगदी बरोबर आहे। बघा काँग्रेस एक तुम्हाला माहिती आहे जेपी म्हणजे जयप्रकाश नारायणांनी जे आंदोलन चालवलं होतं त्याचे पडसाद म्हणून, जे क्रांती मूवमेंट चालवली त्याचे पडसाद म्हणून भारतात म्हणजे इथे बिहारला तख्ता पलट झाला होता। आणि त्यानंतर सत्तेवर येणारे जे होते त्यांचं नाव होतं कोण? ते म्हणजे कर्पूरी ठाकूर, हे पहिले गैर काँग्रेसी तिथले मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर त्यांचा जन्म हा 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला, बरोबर। पिठांजिया नावाचं गावाचं नाव, पिठोंजिया किंवा पिठांजिया या गावामध्ये त्यांचा काय झालाय? जन्म झालाय। आणि 1952 ला राज्य विधानसभेची निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून नाही, ताजपूर नावाचा मतदारसंघ होता, थोडासा डिफिकल्टच प्रश्न होता हा, तिथून त्यांना निवडणूक लढवली होती। आणि लक्षात ठेवायचं की हे 11वे सीएम बनले होते। बिहारचे 11वे सीएम कोण होते? तर त्यांचं नाव होतं कर्पूरी ठाकूर। यावर्षी सर्वात जास्त काय देण्यात आले? भारतरत्न देण्यात आले 5, यापूर्वी 1999 ला, त्यावर हा प्रश्न आधारलेला होता। नंबर नेक्स्ट, एम एस स्वामीनाथन, मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधान निवडा। ठीक आहे, यांना काय झालंय 53वा म्हणजे जो भारतरत्न पुरस्कार आहे हा यांना मिळाला आहे। आणि यावर्षी 28 सप्टेंबर ठीक आहे या रोजी यांचं काय झालंय? निधन झालंय। सो त्यांच्यावर आधारित हा काय आहे प्रश्न आहे। 28 तारखेला निधन झालंय ज्यांचं 2023 ला, कुठे? चेन्नईला झालं। आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटलं जाते ते। आता एक लक्षात घ्यायचं, यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर यांचा जन्म आहे हा कुंभकोणम गावात झालाय। कोणता? कुंभकोणम नावाचं गाव आहे, या गावामध्ये यांचा जन्म झालाय, अगदी बरोबर आहे। त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्डमध्ये नाही, त्यांचं उच्च शिक्षण जे आहे हे केम्ब्रिजमध्ये झालं होतं। कोणत्या? केम्ब्रिजमध्ये। आणि लक्षात ठेवायचं केम्ब्रिजमध्ये त्यांनी PhD केली होती। ठीक आहे, त्यापूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ केरला, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासमध्ये त्यांचं एज्युकेशन कंप्लीट झालं होतं। ओके झालं, त्यामुळे बी पाहिजे नाही, बी निघून गेलंय, बी निघून गेलंय, बी निघून गेलंय, ACDE। त्यानंतर ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, अगदी बरोबर, ते माहिती आहे तुम्हाला, म्हणूनच त्यांनी हरित क्रांती आणली आहे। ठीक आहे, त्यानंतर ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते, हे विधान पण बरोबर आहे। आणि त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे, अगदी बरोबर। बघा त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाला आहे? त्यांना पद्मश्री मिळाला आहे, त्यानंतर पद्मभूषण मिळाला आहे, त्यानंतर पद्मविभूषण मिळाला आहे, त्यानंतर त्यांना 2024चा भारतरत्न मिळाला। ठीक आहे, रत्न पुरस्कार मिळाला आहे। त्यानंतर त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तो म्हणजे वर्ल्ड फूड प्राइज, पहिलं वर्ल्ड फूड प्राइज जे आहे हे यांना मिळालं आहे। त्यानंतर यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे, रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार यांना मिळाला आहे। ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मग उत्तर काय असेल? ACDE। त्यानंतर पुढे, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? तुम्हाला माहिती आहे 1 सप्टेंबर 2023 ला काय झालंय? आदित्य L1 हे मिशन लॉन्च करण्यात आलं। आता L1 का म्हणतात? आदित्य म्हणजे सौर, सूर्य, आणि L1 म्हणजे लॅग्रेंज पॉइंट, म्हणजे ही पृथ्वी आणि हा सूर्य इथून 1.5 लाख किलोमीटरवर जो पॉइंट आहे, 1.5 लाख म्हणजे 15 लाख, 1.5 मिलियनवर, तिथं जो आहे पॉइंट त्याला L1 लॅग्रेंज पॉइंट म्हणतात। इथं हे यान राहणार आहे। तुम्हाला माहिती असेल करंटच्या लेक्चरमध्ये हे चांगल्या प्रकारे मी समजून सांगितलं होतं। आणि सौर जे लहरी आहेत किंवा सौर विवर आहेत यांचा अभ्यास करणार आहे। आणि या संदर्भात आपण
ESA सोबत म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सोबत काय केला करार, की ते त्यावर आपल्याला गाईड करणार आहे, लक्ष ठेवणार आहे. ओके. हे रॉसकॉस्मॉस यावर्षी काय चर्चेत आहे? रॉसकॉस्मॉस याचं नाव असं रॉकॉस्मॉस नाही, रॉसकॉस्मॉस आहे. ही जपानची रशियाची कंपनी आहे, जिने चायनाच्या कंपनीसोबत मिळून चंद्रावर काय केलं आहे, त्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्पाची सुरुवात करण्यात आहे. अणु ऊर्जा प्रकल्प. जॅक्सा का चर्चेत आहे? कारण की भारत आणि जॅक्सा, इस्रो आणि जॅक्सा हे मिळून काय आहे, लुनेक्स नावाचं जे यान आहे, ठीक आहे, ते काय करणार आहे, त्या ठिकाणी लुपेक्स नावाचं आहे ते काय म्हणतो आपण त्याला, लॉन्च करणार आहे. ठीक आहे. हा प्रश्न याच्या PYQ आहे. आणि तुम्हाला माहिती असेल एक 5 तासाचा आपण एक महासंग्राम सेशन घेतलं, त्यामध्ये बरेच सारे यातले प्रश्न होते. आता बघा, ऑपरेशन अजय. इस्रायलमध्ये जे वॉर कंडिशन तयार झाले तिथून भारतीय लोकांना भारतीय, नेपाळ आणि भूतानच्या लोकांना परत आणण्यासाठी आपण हे ऑपरेशन राबवलं. ऑपरेशन गंगा. युक्रेनमध्ये जे अडकलेले लोक आहेत, रशिया युक्रेन वॉर चालू झाला होता 24 फेब्रुवारीला, सो त्यामध्ये लोकांना परत आणण्यासाठी होते. ओके. ऑपरेशन देवी शक्ती. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची जो तख्तापलट झाला होता त्यानंतरच्या कंडिशनमधून. आणि कावेरी कुठून? सुदानमधून. सो त्यामुळे उत्तर काय येईल? 2-1. सो हे उत्तर असेल 3 नंबरचं. आणि 4-3. पुढे जाऊया. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता बघा, फारसा कठीण प्रश्न होता, फक्त एलिमिनेशन मेथड वरून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासारखा होता. बघा, योग्य कथन ओळखा आणि पद्म पुरस्कार 2024 वर प्रश्न विचारले आहेत. यावर्षी जे पद्म पुरस्कार देण्यात आले, किती देण्यात आले? तर बघा, 5 जे आहेत पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 हे काय देण्यात आले? हे देण्यात आले पद्मश्री. 110. सो अशा प्रकारे, ठीक आहे, 7, 5, 12, 2, 3, 132 पुरस्कार देण्यात आले. ठीक आहे. आणि यावर्षी सर्वात जास्त पुरस्कार हे मोस्टली दक्षिणेत दिले गेले. ओके. तर बघा, तर यावर्षी 6 पद्मविभूषण देण्यात आले. 6 दिले का? नाही. चिरंजीवी, व्यंकय्या नायडू, त्याच्यानंतर त्यांचं नाव काय आहे, बाली, वैजयंतीमाला बाली. ठीक आहे. अशा लोकांना जे पुरस्कार देण्यात आले, महाराष्ट्राला एकही व्यक्ती नव्हता. तर हे 5 पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे बी पाहिजे नाही, बी निघून गेलं. आणि यामध्ये महाराष्ट्रीयन जर म्हटलं तर 6 आणि 6. लक्षात झालं. असे 12 पुरस्कार. महाराष्ट्रात एकही यावर्षी काय पुरस्कार मिळाला नाही. ठीक आहे. पद्मविभूषण मिळाला नाही. ठीक आहे. 30 महिला कार्यकर्त्या होत्या, अगदी बरोबर. आणि 8 काय होते? हे विदेशी कार्यकर्ते होते. ठीक आहे. चालेल. सो A and C ओनली. नंतर 5 आईज. आता का बरं प्रश्न विचारला सर? 1943 मध्ये करार झाला, 1946 मध्ये एक संघटना स्थापन झाली 5 आईज, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर. त्यावर आता प्रश्न का विचारला? तर तुम्हाला माहिती आहे, मागं कॅनडामध्ये खलिस्तानीची हत्या झाली होती, त्यामध्ये कॅनडानं भारतावर आरोप लावले होते की भारताचा संबंध असावा. आणि कॅनडाचा जो सोबतचा ग्रुप आहे, इंटेलिजन्स एजन्सी आहे, एक एजन्सी म्हटल्यापेक्षा इंटेलिजन्स एक काय आहे, अलायन्स आहे. आणि या इंटेलिजन्स अलायन्सचं नाव आहे 5 आईज. ठीक आहे. या लोकांचं याला समर्थन होतं. या लोकांचं म्हणणं होतं यस, भारताचा यामध्ये जरूर संबंध आहे. माहिती ना, कॅनडासोबत संबंध बिघडले होते, त्यावर प्रश्न आला. आता बघा, या 5 आईज मध्ये कोण होतं? एक कॅनडा होतं, कॅनडाच्या रिलेटेड प्रकरणच आहे. ठीक आहे. यामध्ये कोण कोण आहे? तर अमेरिका होतं, USA, त्यानंतर ब्रिटन म्हणजे UK, त्यानंतर न्यूझीलंड, ओके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, असे 4चा समावेश होता. मग याचं उत्तर काय पाहिजे? ABCD. फ्रान्स आणि जर्मनी नाही. समजलंय? हा प्रश्न का आला तर त्याचं कारण ते आहे. इंटेलिजन्स अलायन्स आहे एक. हा प्रश्न ज्या समित्यांवर दरवर्षी एक प्रश्न येतोय. नितीन करीर समिती. नितीन करीर तुम्हाला माहिती आहे, ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना काय मिळाला? यावर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. आणि त्या पुरस्कारादरम्यान काय झालं होतं? पालघरला जे प्रकरण झालं होतं, एका मुलानं ते कमेंट पण दिली त्या मला 5 तासाच्या व्हिडिओमध्ये, त्याचा तो प्रश्न कधी चुकलाच नसेल. ठीक आहे. तर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करीर समिती ही यासाठी आहे. सुनील पवार समिती तुम्हाला माहिती आहे का? सुनील पवार समिती जी आहे ही झाली होती कांद्याचे भाव दर का कोसळतात यासाठी मागच्या सरकारनं निर्माण केलेली समिती होती. एक तर पहिली गोष्ट, इथून आणि इथून सॉल्व्ह होत होता हा प्रश्न. ओके झालंय.
त्यानंतर 3ला 3 पाहिजे. आणि कस्तुरी रंगन समिती काय, हे फार पूर्वीची समिती आहे, म्हणजे NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे. तर या संदर्भात ठीक आहे, याचं पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा सिलेबस तयार करण्यासाठी आहे. आणि नितीन करमाळकर समिती कशासाठी आहे, तर महाराष्ट्रामध्ये NEPचं काय करणे, आराखडा लागू करणे. ठीक आहे. सो 1 2 3 4 याचं उत्तर असेल. नंतर नारी शक्ती, याच्यावर आपण बोललो आहे, ह्या सोपीच प्रश्न होता. काय, महिला आरक्षण विधेयक 2023च्या संदर्भात विधाने ओळखा. ठीक आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 128वा घटना दुरुस्ती विधेयक आहे. बरोबर, 128वा घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि 106वी घटना दुरुस्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. झालंय, हे विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे, हे विधान बरोबर पाहिजे. दुसरं, नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबरला मांडलं का, मी तुम्हाला एक वाक्य बोललो होतो, मोदीजींचा केक कट केल्यानंतर ठीक आहे, त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी मांडलंय, तर 19 सप्टेंबरला मांडलं होतं. ठीक आहे. सो त्यामुळे बी चुकलंय. मग आता बी पाहिजे नाही, बी इथून निघून गेलं, बी इथून निघून गेलं, बी इथून निघून गेलं, मग ए अँड डी ओनली. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यसभेत किती आरक्षण, 30% आहे का 33%, किती आहे, आणि ते 15 वर्षासाठी, म्हणजे 15 वर्षानं दर 15 वर्षांनी त्याला वाढ द्यावी लागेल. यावर सुद्धा एका मुलानं कमेंट केली होती, त्याचंही चुकलं नसेल. ठीक आहे. आणि नव्या संसद भवनातील हे पहिलं विधेयक आहे. अगदी बरोबर, पहिलंच विधेयक आहे. ठीक आहे. आणि मागचे विधेयक संसद भवनातलं कोणतं होतं, RBIचं. सो काय आहे, ए अँड डी बरोबर. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. हा निर्देशांक आहे, नाव क्षुधा शांती. सो ग्लोबल हंगर इंडेक्स 2023, तुम्हाला माहित आहे ग्लोबल हंगर इंडेक्स हा सिरियस कॅटेगरीमध्ये येत आहे. भारत ग्लोबल हंगर इंडेक्सच्या सिरियस कॅटेगरीमध्ये येतोय. भारताचा स्कोर आहे 28.7. ठीक आहे. आणि 125 देशामध्ये भारत 111व्या नंबर आहे, म्हणजे भारतापेक्षा डाऊन कामगिरी करणारे फक्त 14 देश आहे, असा भारत देश आहे. तर काय आहे, 111 हे काय असेल, भारताची रँक होती. ठीक आहे, आलं लक्षात. चल, ग्लोबल हंगर इंडेक्स, यावर पण आपण बोललोय. ठीक आहे. बघा, लक्ष द्या, पुढील पैकी योग्य विधान निवडा. नव्या संसद भवन जे आहे त्याच्या लोकसभेच्या आतील भागाची रचना हे सिंहासारखी आहे का, नाही मोरासारखी. आठवते का, आपण यावर एक जोक क्रॅक केला होता, कोणता, की जिथं चोर बसतात त्याचा आकार मोरासारखा. आठवतंय का. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे हे विधान चुकलंय. ठीक आहे. मग काय विचारलंय, ए तर बरोबर नसेल, ए बरोबर नसेल, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, दिलंय. ठीक आहे. त्यानंतर विदा सावरकरांची जयंती 28 मे 23ला याचं उद्घाटन करण्यात आलं. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. AC पाहिजेच. आता राज्यसभेची रचना ही कमळासारखी आहे. अगदी बरोबर. लोकसभा मोराच्या आकाराची, कमळाच्या आकाराची, आणि सेंट्रल भवन हे वटवृक्षाच्या आकाराचं आहे. यावर आपण बोललो होतो. कितीतरी प्रश्न त्या 5 तासाच्या लेक्चर मधले आहेत पोरांनो. ठीक आहे. सो हे विधान बरोबर आहे. लोकसभेच्या अध्यक्षाच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्र स्थापन केलं का, नाही. सेंग्योल, आठवतं ना, सेम्मई या शब्दावरून सेंग्योल, चोलांची परंपरा होती, न्यायाचा प्रतीक आहे, त्याच्यावर नंदी आहे चित्र ते. मग सर अशोक चक्र तर दिसतं आम्हाला लोकसभेच्या अध्यक्षाच्या चेअरच्या वर. अगदी बरोबर आहे, पण वर आहे ना बाळांनो, यांनी बाजूला शब्द वापरला ना. अध्यक्ष इथे बसतात तर वर अशोक चक्र आहे, बाजूला कोण आहे, तर बाजूला आहे सेंग्योल. याने बाजूला म्हटलं ना, मग काय सांगसाल तुम्ही. ठीक आहे. बिनीत विनीत असा शब्द वापरला का, नाही. काय वापरला, बाजूला. मग काय असेल, हे विधान इथं चुकीचं मानावं लागेल, आणि उत्तर काय असेल, बी अँड सी ओनली. ठीक आहे. बघा, काय बिसाइड म्हटलं आहे, बिनीत म्हटलं असतं तर वेगळं. आता नरगिस मोहम्मदी इराणच्या, ठीक आहे, यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला 2023चा. अगदी बरोबर. तुम्हाला माहिती आहे इराणच्या नरगिस मोहम्मदी आहे, आणि यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय. कशासाठी आहे, तर यांनी काय केलंय, तिथं डेथ पेनल्टी इराणमध्ये जी दिली आहे त्याच्या विरोधात आणि महिलांच्या हक्काच्या संदर्भात बोलले आहेत. सो नरगिस मोहम्मदी या समता आणि महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. अगदी बरोबर आहे. आणि नरगिस मोहम्मदी यांनी शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला सहभागी झाल्या. अगदी बरोबर आहे. बघा, लक्ष द्या. पण मी काय सांगतोय, शिरीन इबादी ह्या अशा आहेत की ज्यांना 2003 मध्ये, कधी 2003 मध्ये काय मिळालं आहे, नोबेल मिळाला आहे शांततेचा. ओके. आणि यांनी काय केलंय, तेहरान माहिती आहे तुम्हाला, तेहरान. ठीक आहे. सो तेहरान बेस एक संघटना स्थापन केली. ठीक आहे.
तेहरानला. ओके, आणि ही संघटना स्थापन केली 2001 ला. आणि इथं जी एंट्री झाली कोणाची, नरगिस मोहम्मदी यांची, 2004 ला नाही 2003 ला आहे. सो इतक्या डिफिकल्ट गोष्टीवर प्रश्न विचारला, त्याच्यामुळे ए अँड बी बरोबर पाहिजे. आता हे आहे, ठीक आहे, हे निघून जाईल, हे निघून जाईल आणि हे निघून जाईल, ए अँड बी उत्तर पाहिजे. फार डिफिकल्ट क्वेश्चन होता. कधी जॉईन केलं यावर कोणी लक्ष देत नाही, ठीक आहे, सहसा. नंतर हा एक थोडासा विचित्र प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय वकील परिषद बार काउन्सिल ऑफ इंडियानं कुठे आयोजित केली, नवी दिल्लीला, आणि मोदीजींनी याचं इनॉग्रेशन केलं होतं. हा प्रश्न, ठीक आहे, हा प्रश्न फारच डिफिकल्ट, फारच तुमच्या डोक्याचा कस लावणारा प्रश्न होता बरं. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 ची योग्य विधान निवडा. तुम्हाला बरेच पोरांना वाटलं असेल की हा प्रश्न कॅन्सल होण्यासारखा आहे, कारण की ऑप्शनच नाही आहे. बघा की ही स्पर्धा हॉंगझौ इथे झाली, अगदी बरोबर. आणि हार्ट टू हार्ट काय होती याची थीम होती, काय होती, हार्ट टू हार्ट अशी याची थीम होती, ठीक आहे. त्यानंतर उद्घाटन प्रसंगी, पहिले वाचतोय मग, उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन आणि हरमनप्रीत कौर यांनी भारताचा ध्वज फ्लॅग बिअरर म्हणून भूमिका निभावली, ठीक आहे, विधान बरोबर. या स्पर्धेत भारताचे 28 सुवर्ण पदक आहे, अगदी बरोबर, आणि 107 पदक आहेत, हे पण बरोबर आहे. मग सर हे सगळं बरोबर आहे, तर प्रश्न चुकला कुठं, 4 तर एकही दिसत नाही. तर बाळांनो, लवलीना बोरगोहेन ह्या नेमबाज आहेत का, ह्या आहेत बॉक्सर, ह्या काय आहेत, बॉक्सर आहेत. असा प्रश्न सेट केला यांनी, कळालं का. सो त्याच्यामुळे बी विधान चुकतंय, बी निघून गेलं, बी निघून गेलं, बी निघून गेलं. उत्तर काय पाहिजे, ए, सी अँड डी. म्हणजे बघा इथेही प्रश्नामध्ये अशा गोष्टी करायला त्यांनी सुरुवात केली आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी काय केलंय बघा, लक्ष द्या, की संपूर्ण पुष्टी योजना, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना चालू केली. याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, आता एक लक्षात घ्या. प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे एकच असतं, कोणत्याही गोष्टीला एकच. आता एमपीएससीत का जायचं आहे, तर अधिकारी होणं हे प्राथमिक उद्दिष्ट. लग्न झालं पाहिजे, प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, हे दुय्यम वैशिष्ट्य आहेत, ठीक आहे, झालंय. तर मुलीच्या उच्च शिक्षणाला चालना देणे पहिली गोष्ट. तर जे मल्टिपल वाले ऑप्शन्स असतील हे तुमचे उत्तर नसतील, निघून गेले. आता राहिलं बी आणि ए. तर बघा, मुलीच्या उच्च शिक्षणाला चालना देणे आणि दुसरं म्हणजे राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. तर बी हे काय त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. चल, आणि एक क्वेश्चन, हा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ठीक आहे, या संदर्भात योग्य विधाने निवडा. आता ऑब्वियस आहे, तिथे विधाने दिली आहे, ऑप्शन मध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तर ही योजना जून 17 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती, अगदी बरोबर. बघा काय आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं आजही म्हणणं हेच आहे की मला काय करायचं आहे, दिवसा सौरवर आधारित लोकांना काय करायचं आहे, कृषी पुरवठा करायचा आहे, म्हणजे विजेचा पुरवठा. आता बघा की काय असतात, हे असतात सौर फीडर, म्हणजे सॉरी हे असतात काय, वीजचे फीडर, इलेक्ट्रिक फीडर असतात. आता इलेक्ट्रिक फीडर जे असतात ना, हे फीडर आता सरकार काय करणार आहे, सोलारवर आधारित करणार आहे, सोलारवर आधारित, ठीक आहे. आणि तिथून शेतकऱ्यांना कृषी पुरवठा केला जाईल, वीज पुरवठा कृषीमध्ये. तर ही योजना जून 2017 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना चालू केली होती, अगदी बरोबर. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे आहे, हे विधान बरोबर आहे, ठीक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय घेतला, अगदी बरोबर. समजा तुमच्या शेतात जर सरकारनं असा फीडर केलाय, सोलारचा फीडर, तर तुम्हाला भाडं द्यावं लागेल ना, मग ते 50,000. आणि 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात. आता एक लक्षात घ्या, सुरुवातीला ऑप्शन 3च आहेत. मग सर या प्रश्नाचा होईल काय, तर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे. का सांगतोय, कारण की 5 किलोमीटर पर्यंत असं तुमच्या मॅगझिन मध्ये दिलं आहे. या योजनेचा उद्देश हा पहिले 1.0 जो होता ना, तेव्हा 5 किलोमीटर होता, आता 5 ते 10 किलोमीटर केलंय 2.0 मध्ये. आता याच्यासाठी मी तुम्हाला सेन्स दाखवतोय, तुम्ही फक्त बघून घ्या, म्हणजे असं नको की सर तुम्ही काही सांगितलं, ठीक आहे. सुरुवातीला याचं उत्तर ए बी सी येईल, पण हा प्रश्न कॅन्सल होईल. आता का कॅन्सल होईल त्याचं कारण सांगतोय, तो प्रश्न बेटा मीच कॅन्सल करायला लावेल आयोगाला ऑब्जेक्शन घेऊन. का, त्याचं कारण सांगतोय, ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा,
सौर कृषी, ठीक आहे, वाहिनी योजना. बघा, तुम्ही जर महावितरणच्या वेबसाईटवर गेले इथं या महावितरणच्या वेबसाईटवर बघा काय म्हणतंय की उपस्टेशन पासून 5 ते 10 किलोमीटर मध्ये काय करायचं, लोकांना हे परियोजना स्थापित केलं जाईल. फीडर आहे ना, सुरुवातीला 5 किलोमीटर म्हटलं होतं. हे बघा, इथं सांगितलंय सबस्टेशनच्या 5 किलोमीटर मध्ये, ठीक आहे, आणि इथं सांगितलंय 2.0 मध्ये 5 ते 10 किलोमीटर. मग मला सांगा, जर 1.0 आणि 2.0 मध्ये जर सरकारनं हे चेंज केलं असेल समजा कदाचित, तर मग तिथं काही दिलाय का 1.0 2.0? सो त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित कॅन्सल होईल. जर याला कोण क्लेम केलाय तर हा प्रश्न 100% काय होणार आहे, कॅन्सल. म्हणून सध्याचं उत्तर हे तुम्ही काय करा, इथे ग्राह्य पकडा, ते म्हणजे ABC. ओके, झालंय, आणि हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. सो अशा प्रकारे हे यावर्षी करंटवर विचारलेले प्रश्न होते. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.